एकीकडे विठुमाऊलीचा गजर, तिकडे माणुसकीचा शोध. आषाढीच्या पावन पर्वावर पुसदमध्ये एका निराधाराला गवसला पांडुरंग. अंगावर वस्त्र नाही, अन्नाला पारखा. वाशिम रोडवर जीवन मरणाच्या दारात पडलेल्या वृद्धासाठी माणुसकीची भिंत ठरली साक्षात माऊली. नमस्कार, मी सतीश शेवाळकर आणि आपण बघत आहात वेद न्यूज. आषाढी एकादशीच्या पावन दिवशी अवघा परिसर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल च्या या जयघोषात दुमदुम गेला होता. भाविक भक्तिभावाने विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत होते. मात्र याच दिवशी पुसदमध्ये मानव सेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीच्या प्रत्यय देणारी हृदयस्पर्शी घटना घडली. देवाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या जगात एका उघड्या नागड्या आणि उपाशी आणि मरणाच्या दारात उभ्या असलेल्या वृद्धाला माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या रूपाने साक्षात पांडुरंग भेटला. पुसद वाशिम रोडवरील निंबी येथील मारुती मंदिराजवळ गेल्या कित्येक दिवसापासून एक अज्ञात वृद्ध अत्यंत बिकट अवस्थेत पडून होता. अंगावर कपडे नव्हते, अनेक दिवस अन्न मिळाले नव्हते आणि तो मृत्यूची वाट बघत होता. शेकडो लोकांनी त्याला पाहिले, पण मदतीचा हात पुढे आला नाही. अखेर काही संवेदनशील नागरिकांनी ही माहिती माणुसकीची भिंतीचे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जाधव यांच्यापर्यंत पोहोचवली. माहिती मिळतात गजानन जाधव व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या वृद्धाला प्रेमाने आंघोळ घातली, नवीन कपडे घातले आणि स्वतःच्या हाताने अन्न भरवून त्याची भूक भागवली. समाजाने वाऱ्यावर सोडलेल्या या जीवाला त्यांनी लेकराची माया दिली. त्या वृद्धाच्या डोळ्यातील समाधानाचे अश्रू पाहून उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. यानंतर त्यांनी वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये आवश्यक माहिती देऊन घटनेची रीतसर नोंद केली. त्यानंतर त्या वृद्धाची आर्णी येथील स्वर्गीय सुशीलाबाई नागपुरे यांच्या वृद्धाश्रमात राहण्याची व्यवस्था केली. त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याला एक सुरक्षित निवारा आणि मायेची सावली मिळाली. यावेळी गजानन जाधव म्हणाले, आज लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले होते, पण आम्हाला एक असहाय्य वृद्धाच्या स्वरूपातच पांडुरंग भेटला. त्यांच्या या चेहऱ्यावरील आनंद हाच आमचा सर्वात मोठा प्रसाद आहे. आषाढी एकादशीच्या पावन दिवशी दाखवलेल्या या माणुसकीच्या कार्यामुळे पुसद शहरात परिसरातून गजानन जाधव आणि त्यांचे सहकार्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ब्युरो रिपोर्ट, वेद न्यूज चॅनल, पुसद.